हॅलो, नमस्कार मित्र हो. मी संतोष पागी, पाणी शोधक, वरखंडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की पाणी भरलेली लाईन कशी ओळखायची. म्हणजे पाणी जिथे आहे तिथे या एल रोडच्या सहाय्याने आपण पाहिलेलं आहे की जिथे पाण्याचा साठा असेल तिथे या एल रोड हालचाल करत असतो. आता या टाकीमध्ये बघा, त्याच्यात पाणी आहे, साठा आहे. पाणी असल्या कारणाने बघा हालचाल करताना आपल्याला दिसते. म्हणजे याचा अर्थ पाण्याचा साठा आहे आणि एकदम सेंटरला जाऊन ती स्थिर होते. म्हणजे अशी खाली येत नाही, स्थिर राहते. आता पुढचा साठा शोधण्यासाठी ह्याला मी हात लावतो. पुढचा साठा आपल्याला जमिनीतला पाण्याचा तो दाखवणार. तिकडे दाखवत आहे एल रोड, म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे. ते बघा हालचाल करायला लागली, एल रोड हालचाल करायला लागला. याचा अर्थ या ठिकाणी पाण्याचा साठा आहे. इथे दाखवते बघा, हा पाण्याचा साठा आहे किंवा हा झरा आहे पाण्याचा एक. आणि ही त्या सेंट्रल पॉईंटची, या झऱ्यातला सेंट्रल पॉईंटची ही हा एल रोड दाखवत आहे. इथे मी पाय ठेवतो. हा सेंट्रल पॉईंट कुठे कनेक्टेड आहे तिकडे दाखवते. तिथे हालचाल करायला लागली. मग त्यासाठी त्या बाजूला पाण्याचा साठा आहे, हालचाल करते. मी त्या दिशेने जातो, त्या दिशेला जातो. दक्षिणेला पाण्याचा साठा दाखवत आहे. बघा हालचाल करते, या दक्षिणेला हालचाल करत आहे, दाखवत आहे. म्हणजे इथे पण पाण्याचा साठा, म्हणजे झरा आहे हा पाण्याचा, हालचाल करते. बघा इथला पण सेंट्रल पॉईंट, आपण या झऱ्यातला सेंट्रल पॉईंट आपण बघूया. इथे स्थिर झालेले आहे. इथे पाय ठेवतो, हा पॉईंट आहे. पुन्हा हा पॉईंट कोणत्या झऱ्याशी कनेक्टेड आहे तिकडे दाखवतो. त्या साईडला हा कारच्या बाजूला हालचाल कमी दिसते. हालचाल म्हणजे याचा छोटा पॉईंट असेल. पॉईंट आहे, झरा आहे डायरेक्ट. जास्त पाण्याचा साठा दाखवत नाही. इथे पॉईंट आहे, हा छोटा म्हणजेच रुंदीने कमी असलेला झरा इथे दाखवते. तिथे मी पाय ठेवतो. इथे आहे, हा बघा. हे झरे तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 8 झरे इथे मिळतात. आणि तिकडे जातो त्या पॉईंटवर, तिथे फणसाचं झाड आहे ना, 8 झरे असलेला इथे मिळतात आणि ते पाणी तिकडे जाते. सरळ राहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा पॉईंट पाण्याने भरलेला आहे. ही लाईन भरलेली आहे, तिकडे जाते, पूर्ण भरलेलं आहे, अगदी स्थिर झालेला आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाणी आहे. या पॉईंटजवळ मी जो पाय ठेवलेला आहे ना, तिथे पाणी आहे. अजून स्थिरच आहे, खाली येतच नाही. तुम्हाला वाटत असेल मी घट्ट पकडलेलं, पण तसं नाही. स्थिर आहे, वाकतच नाही. याचा अर्थ पाणी मोठ्या प्रमाणात आहे. तिथे पण पॉईंट आहे, तिथे आपण जाऊया. मोठा पॉईंट असणार. पण सगळे झाड बघा दाखवते, हालचाल करते. त्याचा अर्थ इथे मोठा पाण्याचा साठा आहे. हा बघा फिरायला लागलं, लगेच इथूनच फिरायला लागले. म्हणजे फार मोठा साठा आहे इथे. हा दाखवतो. हा ही जी वेल आहे ना वाकलेली, ह्या वेलीजवळ आहे तो. वेलीजवळ त्याचा पॉईंट आहे, मोठा आहे बघा. मोठ्याने हालचाल करायला लागते, म्हणजे वेगाने हालचाल करत आहे. याचा अर्थ पाणी हे वरती आहे, इथे अगदी वेगाने हालचाल करत आहे. इथे मोठा पॉईंट आहे आणि तिकडे जातो. पुन्हा त्या साईडला जातो, उलटा फिरतो, म्हणजे त्या साईडला हा झरा जातो. तिथे सुरुवातीला आपण गेलो त्या झऱ्यालाच जाऊन तो मिळतो. हे बघा हालचाल करतो. तर अशा प्रकारे पाण्याचा साठा आपण या रोडद्वारे
आपण शोधू शकतो. आता हे पाणी मी तुम्हाला सांगितलं मागे की 2चं पाणी माझ्या बोरला लागलेलं आहे. 2चं, अर्ध्याचं आणि 3चं पाणी ते कसं काय आपण सिद्ध करायचं, तर हे जे 2 एल रोड आहेत, हे एल रोड असे आपण पकडले आणि एवढे आले, असे क्रॉस झाले, तर हे हाफचं पाणी अर्धा, आणि हे असे सरळ राहिले की ते 1चं पाणी, आणि सरळ राहून असं क्रॉस झाला तर ते 1.5चं पाणी, आणि असं पूर्ण फिरलं असेल तर 2चं पाणी, आणि पूर्ण जोरजोराने फिरत असेल तर ते 2च्या वरती पाणी. म्हणजे हे जे पाणी आहे ते 2च्या वर आहे. बघा फिरते, हे 2च्या वर पाणी आहे. मोठा पॉइंट हा आहे. तर अशा प्रकारे या एल रोडच्या सहाय्याने, लोखंडी एल रोडच्या सहाय्याने आपण पाण्याचा शोध घेऊ शकतो आणि तिथे हमखास असं आपल्याला पाणी मिळू शकते. धन्यवाद.